नमस्कार मंडळी, काय बोलता, कसं काय. मी तुमचा डेविल स्वागत करतो. यार ऊन केवढा यार. तो या उन्हामध्ये सीट गरम होत आहे आणि बोचा भासतो भाई. या ऑटोवाला काय करतोय बाबा. गडबड नको काय करू. मुंबईमध्ये ऑटोवाला भाई आज 5 तारीख ना, संपामध्ये गेले ना ऑटोवाले, दिसत तर नाही भाई. ह्याला आमच्या महाराष्ट्रात जाऊन मुंबईमध्ये जाऊन तर मराठी बोलायचं नाही, संप करायचं आणि मराठी नाही बोलायचा. आम्ही तर राहायला देतो तुम्हाला, व्यवसाय करायला हे करतो आणि तुम्हाला आमच्या मुंबईमध्ये मराठी नाही बोलायचं. हा भाई बघा, याला धन्य आहे यो. सिग्नल आता देतो ज्या ह्याला गाड्या उडून गेल्याला सिग्नल देतात दुसऱ्याचा. हे असे चुट्ट्या लोक कुठे येतात काय माहिती. बाई सिग्नल एकदम क्रॉसला कॉर्नरला टेकायला आला तेव्हा देतं का अंडो. मला बेंचर हा सिग्नल इथला काय कळत नाही, कन्फ्युजन होतं भाई. हा सिग्नल सुटल्यावर जायचा की तो सुटल्यावर जायचा, पुन्हा डोक्याचा दही होऊन जातो. हो ना. चला गाड्या थांबलेल्या आहे. सिग्नल सुटू दे. काका तर बाई हेल्मेट मागे लावून मस्त रायडरचे मजे घेत आहे. काय हेल्मेट घाला, हेल्मेट तुमच्यासाठीच जरुरी आहे. हे बघा, एक गेला आता दुसरा आला. बाई या लोकांना हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. स्वतःचा जीव वाचवा यार. हेल्मेट काय तुमच्या फॅशनसाठी नाही दिलं आहे. हे बघा आईला काय कुठचा सिग्नल सुटला, कुठच्या गाड्या आता काय कळतच नाही काय. तरी पण चला कन्फ्युजन व्हायला. बघा आता सिग्नल नाही ना, हां ब्लू 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 करत चालला आहे. अचानक लेफ्टला थांबला. हो काय शायरी आहे. एक तेरा दीदार ही काफ़ी है, दूर रहकर मुझको तेरा प्यार ही काफ़ी है. जब मिलेंगे हम दोनों तो ज़मीर के गले लग लेंगे. अभी दूर रहकर एक दूसरे के पास होने का एहसास ही काफ़ी है. हो क्या शायर है भाई, शायर है. रिक्षाला भाई आपला शायर आहे. भैया कशाला पूपू करतोय. जा बाबा, हाती घाई मसनात नाही. एवढा ऊन आहे आणि ह्याला पुटपूट करताय. भाई हा भाई बिंदास विदाऊट हेल्मेट जात आहे. खायला तिथे माझ्या गोट्या फाटतात भाई. बाळकुंबला जायला पण माझ्या गोट्या फाटतात. विदाऊट हेल्मेट गेलं तर फाईन पडला तर हा भाई वाटतं पैशावाला आहे माझ्याकडे. भाईकडे पैसा मजबूत आहे. जिमची बॅग घेऊन चालला आहे भावा. माझी तर भाई जाम फाटते विदाऊट हेल्मेट फिरायला. पहिले तर विदाऊट हेल्मेट फिरलंच नाही पाहिजे, पण पोलीसवाल्यांची जामच भीती असते भाई. 500 रुपये फाईन आहे भावा. 500 रुपये फाईन म्हणजे भाई 2 बिअर गेला त्याच्यात. बिअर जातो त्याच्यात, चकना पण येतो त्याच्यामध्ये. काय बोलायचं आता. यो रायडा क्या बोलते मियाँ भाई. फोन भी चला रे मस्त गाड़ी में भाई लाला. गाड़ी चला तुझा देखो भाई. टेक्नोलॉजी है, इसको बोलते हैं सही इस्तेमाल. भाई गाड़ी के साथ फ़ोन भी चला रहे और गाड़ी भी चला रहे.
सही है बनता है क्या बोलते कंपनी. हा रिक्षावाला तर भाई उलटवत चालला आहे. क्या पोल्यूशन भाई, पोल्यूशन तो कुछ है ही नहीं. हमारी रिक्शा तो भाई ऑक्सीजन फेकती है. बघा याची रिक्षा किती ऑक्सिजन फेकते. थोडा बहुतेक माझं रेसिंग लावायचं म्हणून लेफ्टला घुसतोय. सिग्नल बिग्नल दे तुझ्या आईला. बाईक चालवतो काय अंदाजान घुसतं लेफ्टला. वा त्याला टेकवला ना किंवा बोगड्या बोंबलत बसेल महागाडी आहे. खरंच बरोबर काय काय लोकांना ना भेंडचं आहे ना अक्कल नसते गाडी चालवायला. आणि झावडे गाड्या घेतात म्हणून घेतात ना शट्टा ड्रायव्हिंग काय झाटा माहीत नाही. असे पण जातात नाही झावड्या दुसऱ्यांना पण मारणार आणि स्वतः पण मारणार भेंडचं. चायला गाड्या घेतात म्हणून घेतात. हा भाई बॅटमॅनवाले भाई बॅटमॅनवाले आरसे केले. यो बापरे पाय बघ गांडू. भाई आपल्याला इन्शुरन्स जमणार आहे 11 तारखेला. इन्शुरन्स काढायचा आहे गाडीला. अचानक स्नो केली या गाडीने. घाबरवतोय मला यो. बापरे काय करतोय काय स्कोडावाला. का लेफ्टला टाकतो का राईटला कळत नाही. मला पण घाबरतोय स्वतः पण. मोबाईल चालवतोय गांडू. गाड्या जाणार मोबाईल यूज करून गाड्या जाणार. अरे वांडे जाणार जीव गेला तर काय कराल. मोबाईल कुठं गांडीत टाकणार आहो. गाडी चालवताना मोबाईल नाही वापरायचा तुमच्या आईला. आता काय मोबाईल वापरायचा थांबवा गाडी आणि चालवा ना रांडेजानो. छावला हम सबकी रेडी. काय छावा चला आता अंडरग्राऊंड. इकडं थोडा गारवा थोडा वाटतो चहायला. उन्हात मेलो गारपटलं. काला त्यात अजून जाम काला जाईल. हा इकडं सिग्नल का अशाला लावला काला मार्ग नाही. इकडं तर या सिग्नल झाटा कोण थांबत नाही. सिग्नल लावायची काय नाही. इथं एक भाई जाम भीती वाटते चायला. कधी कुठून कशी गाडी घुसल ना काय कळणार नाही याला. त्या ब्रिज घाप कन घुसते. यो यो डायरेक्ट खालीच जातंय. डिओवाला बघा सिग्नल दिला राईटचा भावाने आणि चाललाय भाऊ लेफ्टला. वा नाही आलं की लेवल. भारत गॅस इथं चायला गॅसचे वांदे नाही झाले. 25 दिवसांनी गॅस भेटतो. हो मॅडम हसली रिक्षामध्ये. मला वॅगनार छोटा घोडा. बर्गमॅनवाला इकडंच चाललाय. बहुतेक माझ्या घरीच चाललाय वाटतं. हो काय नाही चला भाई. परारी बघायली परारी. यो बघा त्या स्कूटीचा जाम पामट्या काढल्या. तर ती इलेक्ट्रिक आहे. यो मागचा बसलाय ना यो जाम खतरनाक बसलाय. गावात अरे पुढचा तर भाई पबजी मधला कॅरेक्टर आहे लेवल 1चा. सिग्नल छान. आता बघा आता ह्याच्यात पण आहे ना येड छावा कोणतरी आहे बघा. आग्या येड छावे सिग्नल दिसतोय समोरचा सुटला आहे तरी पण आहे ना घुसणारमध्ये. आणि मग ठोकला ना की मग भाई त्यासोबत राडा. अशीच चुटे असतात साले काय लोक.
भाई आम्ही गाववाले आहे, इथलंच आहे इथलंच आहे, कुठचा आहे असं विचारणार काय चुकी तुमची आहे ती सांगणार नाही भाई. आमच्याकडे ना असं जाम नमुने असे हो जाता एकदम फुल मैफिलमध्ये भाई आवारा हो. सीएनजीवाली बाईक भाई साई वॉटर सप्ला इकडे टँकर माफिया लय जाईल भाई भिवंडीमध्ये जाम बँड टँकरमध्ये पाण्यामध्ये भाई इकडं पाण्यामध्ये पैसा जो टाकाल ना भाई पैसाच पैसा बँडचा अंबानीच बनतो तो बघा. हे बघ रॉंग वे आईला इकडं रॉंग वेवाले पण जाम आहेत म्हणजे असं आहेत ना रॉंग वेवाले भाई काय बोलणार. आणि स्वतःची चुकी झालं कधीच ऐकणार नाही की बाबा माझी चुकी आहे. सर तुझीच चुकी आहे तू भाई कार्ड बीट मारून चालला आहे. आम्ही क्यूट होते रे हा नको ओके दादा हा नको दादा राईटचा सिग्नल घेऊन लेफ्टलाच आहेत अजून बघा टँकर माफिया. बेटी बचाव बेटी पढाव नाही मॅसेज तर मस्त दिला आहे टेम्पोवरती बेटी बचाव बेटी पढाव. बट आहे ना खरं आजची सत्यस्थिती आहे यांच्यात साले असे नराधम आहेत ना असे या लहान लहान मुलींना नाही सोडत आहे. त्या आईला तुम्हाला तेवढी खाज आहे ना बँकचं तू जा ना पैसे देऊ ना लहान लहान मुलींचं तुम्ही बलात्कार करता घोषणेच्या खरंच आहे ना अशा लोकांना ना बरं रस्त्याने ना चौकात कापला पाहिजे हातपाय कापले पाहिजे ना आहे ना गाडीवर बसून आहे ना भीक मागायला लावायची. भीक पण नाही द्यायची त्यांना चपलीन जोड्यान मारायचा रोज नराधमाना. अरे यार काय यार कसली मनस्थिती यांची यांचं काय यार लहान लहान मुली एवढं काय तुमचा बँकचा उठतो रे यांच्या गावात तुमच्या खरंच यार असल्या लोकांना आहे ना खरंच जेलमध्ये नाही टाकायचा. गावला ना यो भाई माझा कांड काय करायला गेला ना गावला ना यो भाई तिथं खलास करा भाई त्याला बहिणीचं भले लागू दे तुमच्यावरती काय कलम मर्डर बिडरचा. असल्या लोकांना मारायचं ना भाई खरंच असल्या लोकांना मारून टाकलंच पाहिजे. हे असली लोकांना समाजात नको पाहिजे जे लहान लहान मुलींचे रेप करतात बायकांना हे करतात. खरंच बोलते कापून टाका भाई. मला पण असं काय दिसलं ना याच्या गावात मला भले फाशी झाली तरी चालत पण त्या आई झवाड्याला मारून टाकणार मी याच्यावर. लहान मुलींची असं करण्याला तिथंच खलास करीन भले मला फाशी झाली एन्काउंटर केला माझा तरी चालत पण ना आईसला आई झवाड्यानं मी मारून टाकेन. त्याला पण आहे ना पोलिसांनी ज्यानं केलं आहे ना आता कांड त्याला पोलिसांनी आहे ना खलास केला पाहिजे. डायरेक्ट एन्काउंटर ठोकायचं बँडचं जेलमध्ये पण नाही न्यायचा. आज इकडं कसं UP बिहारमध्ये योगी सरकार चालू आहे गाडी पलटी करतात डायरेक्ट. त्याला गाडी पलटी करायचं पण नाही टाईम बँडचं डायरेक्ट क्राईम स्पॉटून उडवायचा खलास करायचा. गोल्या घालायचा नाही तर लवडायचा ना बुल्ला कापून टाकायचा. त्याला अपंग करून आहे ना भर चौकात जिंदगीभर भाई बसायचा. त्याला खाया पियाचं लाले असा तडफड मारायचा ना आईच्या गावात त्याला यानं त्याचा पुढचा जन्म पण आहे ना भाई पुढचा जन्म काय अगले 7 जन्म 8 जन्म जेव्हा पण तो जन्म गेला ना झाड तो कधी हिंमत नाही करणार. त्याच्या पिढ्यामध्ये पण नाही कोणाची हिंमत होणार. चौथ आले लहान पोरींचे बलात्कार करतात आई छवाडे. थोडा राग आला ना काय आपली सरकार पण यार काय करते यार असल्या लोकांना आहे ना जास्त वेळ नाही हे करून द्यायचा भाई बेधडक नाही. आता झाटो काय करतोय गाडी थांबत पण नाही झाटो स्लो केले बलात्कार करणार नाही. झावळा तो म्हातारा काय बोलायचं यार लहान पोरी तुझ्या नातनीच्या वयासारखी पोरी बाबा तिला पण नाही सोडली भाई. असलं आहे ना असल्या लोकांना आहे ना या समाजात राहायचं
महाराज असतं ना आता भाई महाराज, त्यांची अवकात नव्हती असे काय करायचे आपल्या स्त्रियांकडे असं नजरेने बघायचे सुद्धा. तिथंच मुंडकं छाटून टाकायचं आणि हात छाटून टाकायचे महाराज आपले. आणि आता पण तीच गरज झाले. मी तर बोलतो सगळ्या मुलींनी बायकांनी जेवढं पण आहे ना, मला इथं वाटतंय ना की भाई असं कोण करतो तुमचं हे, भाई तुम्ही खरंच मारा भाई. फुल सपोर्ट आहे तुमच्या भावाला. असं तुम्हाला काय वाटेल ना, मला पण कॉन्टॅक्ट करा. अशा बँडचं आहे ना, अशा बेंचरना भर चौकात मारायचा भाई. भले केस झाली ना तरी चालेल, त्याच्यासाठी आपल्यासाठी 56 गुन्हे झाले तरी चालेल, पण असल्या लोकांना आहे ना समाजात नाही ठेवायचा. ह्याला तुमच्या घरी आया बहिणी नाहीत काय, त्यांच्याकडे पण बघा मग. आता जेवढं डोक्यात गेलं भाई, तर मी ऐकली ना ती न्यूज, बघितली ना भाई, म्हणजे काय बोलायचं. म्हणजे माणसाची मानसिकता केवढी भाई, जे एवढ्या खालच्या थराला पोचते भाई यार. अशा लोकांची आहे ना भाई, मी बोललो सरकारने एक रूल केला पाहिजे. त्यांचे झालेत ना 50-60 वय, त्याची नसबंदीच करून टाका बँडचं. म्हणजे अशी हिंमत करायची अवकात पण नाही त्यांच्या होणार. हां, असं जो करायची हिंमत करेल ना, त्याच्या 7 पिढ्यांना पण भाई कळलं पाहिजे की भाई आपण काय केलं आहे गुन्हा. अशा लोकांना आहे ना खरंच जास्त वेळ ठेवू नका पोलीस चौकीत. मी तर बोलतो आहे सौदी अरब वगैरे बघा, तिकडं कसं कानुसी आहे, तिकडं कसं पोचत दम नाही, गांडीत दम नाही असं कोणाची छेड करायची. तिकडं राजाला पण नाही सोडला त्या लोकांनी. म्हणजे विचार करा, तर खरंच विचार केला पाहिजे सरकारने. अशा लोकांना आहे ना, नाही यार, या अशा लोकांना आहे ना समाजात नाही ठेवायला पाहिजे. काय यार, त्या मुलीने अजून दुनिया पण नाही एवढी बघितली रे. बिचारी खेळ तिला बिचारा काय माहिती असेल, तिला असे बाबा असेल फिरवतोय चॉकलेट, बाबा असा नराधम असेल काय माहिती. तो जर गावला ना माझ्या हाताला भाई, मी खरंच त्याला खलास करेन. गावला पाहिजे तो माझ्या हाताला भाई. पहिला व्हिडिओ चालू आहे. भाई इकडं पण बिल्डिंग, कुठं बिल्डिंग, फवारा मारत आहे. आमच्या कालू आणि बालू